मेक इट एक्सक्लेमेटरी. मेक इट एक्सक्लेमेटरी म्हणजे काय की उद्गारवाचक वाक्य. ते इथे काय दिलं आपल्याला, शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. तर या वाक्याला मेक इट एक्सक्लेमेटरी करायचं. तर कसं करायचं, तर हे जे वाक्य ते कोणत्या प्रकारातले तुम्हाला माहिती असेल. वाक्याचे एकूण 4 प्रकार असतात. देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं. तर आता हे जे वाक्य आहे ते कोणतं आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ज्यांना माहित नाही डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, याचा अर्थ आहे विधानार्थी वाक्य. आता हे जे विधान दिले त्या विधानार्थी वाक्याला उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करायचे. मग ते नेमकं कसं करायचं. सुरुवात करताना व्हॉटने करायची, हाऊने करायची, नेमकी कशी करायची. वाक्य जरा नीट बघा, मग तुमच्या लक्षात येईल. पूर्णविराम दिला शेवटी वाक्याच्या म्हणजे वाक्य विधानार्थी. आता याच्यामध्ये कोणती फ्रेज आली आहे, सगळ्यात महत्वाचं इथे काय आलंय, शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. काऊ हे काय, नाऊन आहे. आणि जेव्हा वाक्यामध्ये नाऊन म्हणजे नाऊन फ्रेज येते. आता हे जे हार्मलेस डम काऊ ही काय नाऊन फ्रेज आहे आणि काऊ हे नाऊन आहे. तर इथे काय येणार आहे, सुरुवात व्हॉट. जेव्हा नाऊनला एम्फसिस केलेलं असतं तेव्हा व्हॉटने सुरुवात करायची असते. आता तुमच्यापैकी कोणी म्हणेल की टीचर हाऊ का वापरायचं नाहीये. हाऊ केव्हा वापरतात, जेव्हा ऍडव्हर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणजे क्रियापद किंवा क्रियाविशेषण याच्यावर जेव्हा एम्फसिस करतात, जोर देतात, तेव्हा आपण हाऊचा उपयोग करतो. पण इथे नाऊनवर एम्फसिस दिल्यामुळे आपण व्हॉटचा उपयोग करणार आहे. आता व्हॉट नंतर नेमकं काय लिहायचं. व्हॉट नंतर आपण सुरुवात करायची अ हार्मलेस डम काऊ. व्हॉट अ हार्मलेस, इथे आपण डम काऊ. आता पुढे काय करणार, व्हॉट अ हार्मलेस डम काऊ शी वॉज. ऍज इट इज घ्यायचे, शी वॉज. आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायला विसरायचं नाही, कारण एक्सक्लेमेटरी मार्क म्हटलं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे एक्सक्लेमेटरी मार्क शिवाय पूर्ण होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्याला उद्गाराच्या वाक्यात रूपांतर अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. जर तुम्हाला कुठलाही ग्रामरचा किंवा व्याकरणाविषयीचा प्रश्न असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.